बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई यांच्या त्यागाला पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या वाशिम तालुक्याच्या वतीने नालंदा बुद्ध विहारामध्ये जे 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं. त्या श्रामणेर शिबिराचा आज 10वा दिवस म्हणजे समारोप. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थजी भगत सर. या ठिकाणी संघाला दीक्षा देणारे संघाचे उपाध्याय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पूजनीय भिक्खू बी संघपालजी यांना या ठिकाणी वंदन. या ठिकाणी संघनायक जे होते ते महेंद्र बोधीजी, या ठिकाणी प्रज्ञापाल आणि त्यांचा भिक्खू संघ श्रामणेर संघ यांना पंचांग प्रणाम. या ठिकाणी जिल्ह्याचे कार्यकारिणी वानखेडे सर आहेत, सुरवाडे सर आहेत आणि संपूर्ण टीम जी आहे तालुक्याची, वाशिम तालुक्याची, यांनी हे शिबिर आयोजन केले आहे. सगळ्यांना धन्यवाद. या ठिकाणी विभागीय संघटिका उपस्थित संध्याताई पंडित आणि महिला कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी सगळ्यांना या ठिकाणी जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची जे ध्येय उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते ध्येय आणि उद्दिष्ट बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी ते पूर्णत्वास नेण्यासाठी विविध प्रकारचे शिबिर घेण्याचे त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि श्रामणेर शिबिराचं जे उत्पत्ती आहे ते भैयासाहेबाच्या कल्पनेतून ही निर्माण झालेली आहे. कारण आपल्याला भिक्खू संघाची कमतरता व बौद्धाचार्याची कमतरता आणि म्हणून ध्येय आणि उद्दिष्ट बाबासाहेबांनी जे सांगितलेले भारतीय बौद्ध महासभेचे ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारचे शिबिर घेणं आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांचे जे नातू आहेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात येते. वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुक्यामध्ये झालेला आहे, मंगरुळ तालुक्यामध्ये झालेला आहे, मानोरा तालुका, कारंजा तालुका या सर्व तालुक्यामध्ये श्रामणेर शिबिराचं आयोजन झालेलं आहे. म्हणजेच बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा हे अशा प्रकारे शिबिर आयोजित करते. या शिबिर यशस्वीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जे श्रामणेर झालेले आहेत त्यांना संस्थेच्या वतीने खरोखर धन्यवाद देतो. कारण 10 दिवस आपण चिवर अंगावर घेऊन या ठिकाणी त्याग करणं हे फार मोठं धाडसाचं काम आहे. आणि सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी आमची संपूर्ण कार्यकारिणी, वाशिम तालुक्याची कार्यकारिणी असेल, रणपार सावळे, धम्मपाल इंगळे आणि त्यांची कार्यकारिणी खरोखरच या ठिकाणी रात्रंदिवस राबले आणि हे शिबिर या ठिकाणी यशस्वी केलेलं आहे. या ठिकाणी जिल्ह्याची कार्यकारिणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धम्मामध्ये दानाला महत्व आहे. ज्या दानदात्यांनी भोजनदान असेल, नाश्ता असेल, आर्थिक दान असेल, हे सगळं दान देऊन हे शिबिर जे यशस्वी केलेलं आहे, सगळ्यांना एकदा या संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो. आणि आपण सगळ्यांनी भारतीय बौद्ध महासभेला अशाच प्रकारचं सहकार्य करावं असं संस्थेच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो. या ठिकाणी प्रस्तावित करण्यासाठी मला ज्या आयोजकांनी आमंत्रित केलं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा पंचांग प्रणाम भिक्खू संघाला, आपल्याला सगळ्यांना जय भीम, धन्यवाद. येथेच थांबतो. जय भीम.